नमस्कार. आजचा विषय आहे, की आमच्या बाळाची उंची वाढत नाही. आमचं बाळ आता एवढं वय झालंय, त्याची उंची आहे एवढीच आहे, अजून वाढलेली नाही. मागच्या वर्षी होती तेवढीच आहे. अशी लोकं बरीचशी आमच्याकडे येत असतात आणि ती आम्हाला विचारतात, की आम्हाला ह्याच्यावर औषध सांगा. काही ना काहीतरी आम्हाला उपाय सांगा, की आम्ही ह्याच्यासाठी काय करू? आता ते म्हणतात, की आम्ही म्हणतो त्यांना, "तुम्ही काय करता याच्यासाठी?" तर बरीचशी लोकं लोंबकळणे, उड्या मारणे, खेळणे इत्यादी, इत्यादी उपाय त्याच्यावर तत्सम चालू असतात. तर आयुर्वेदामध्ये ह्या संदर्भात काय विचार केलेला आहे नेमका, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सुरुवातीला आपण असं बघणार आहोत, की उंची न वाढण्याचे फॅक्टर्स काय आहेत? आणि उंची वाढायला जबाबदार शरीरामध्ये कोणकोणते फॅक्टर्स आहेत, की ज्याने उंची आपली वाढते. आणि मग त्यामध्ये कुठं प्रॉब्लेम येतो हे आपल्याला आपसूक समजायला लागेल. आणि त्या पद्धतीने आपण सुरुवातीला आपण पाहणार आहोत, की उंची वाढवण्याचं किंवा उंची का वाढते, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स काय आहेत, हे आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहतात चाकल्य कट्टा. तर सुरुवातीला आपण फॅक्टर्स बघताना पहिला जो फॅक्टर येतो, हा आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे, की आधुनिक वैद्यकशास्त्राचा विचार कसा करतं, ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय. पहिला फॅक्टर येतो म्हणजे डीएनए. आपल्या शरीरामधला जो डीएनए आहे, ह्या डीएनएचा जेवढा प्रभाव असतो, म्हणजे उदाहरणार्थ हे जेनेटिक फॅक्टर आपण एक कन्सिडर करू, की सहज म्हणजे आपल्याला जन्माला येतानाच जे जेनेटिक आलेलं आहे, त्यानुसार उंची कशी वाढणार आहे हे ठरतं. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पॅरेंटल इन्फ्लुएन्स. आता त्याचे आईवडील त्या मुलाचे कसे आहेत, उंच आहेत का, ह्याच्यावर पण बरचसं अवलंबून आहे. त्यामुळं पॅरेंटल इन्फ्लुएन्स हे सुद्धा याच्यामध्ये एक फॅक्टर्स आपल्याला बघायला मिळतं. तिसरा मुद्दा येतो म्हणजे न्यूट्रिशन. त्या मुलाला जे न्यूट्रिशन पाहिजे, म्हणजे प्रोटीन्स पाहिजेत, व्हिटॅमिन डी पाहिजे, कॅल्शियम मजबूत प्रमाणामध्ये आहारामध्ये पाहिजे. हे सगळं मिळते का? तर न्यूट्रिशन हा तिसरा एक मुद्दा येतो. आणि त्यानंतरचा मुद्दा येतो म्हणजे ग्रोथ हार्मोन्स. त्याचे ग्रोथ हार्मोन्स नॉर्मल आहेत का? तर हे ग्रोथ हार्मोन कुठं असतात? तर इथे एक ग्रंथी असते, त्याला पिच्युटरी ग्लँड असं म्हटलं जातं. ह्या पिच्युटरी ग्लँडमध्ये हे ग्रोथ हार्मोन असतात. आणि हे ग्रोथ हार्मोन जर चांगल्या पद्धतीनं काम करत असतील, तर उंची चांगल्या पद्धतीनं वाढू शकते. हे झालं ग्रोथ हार्मोन बद्दल. त्याच्यानंतरचा एक मुद्दा येतो म्हणजे सेक्स हार्मोन. म्हणजे मुलींच्या मध्ये इस्ट्रोजन असतं आणि पुरुषांच्या मध्ये टेस्टेस्ट्रॉन असतं. वास्तविक हे दोन्ही हार्मोन वाढीला कारणीभूत असतात. पण मुलींच्यात इस्ट्रोजन लेवल जास्त असतात आणि मुलांच्या मध्ये टेस्टेस्ट्रॉन लेवल जास्त असतात. हे प्रॉपर आहेत का? याची वाढ प्रॉपर झालेली आहे का? हे जास्त महत्वाचं आहे. त्याचबरोबर थायरॉइड हार्मोन. आता मी दवाखान्यामध्ये असं पाहतो, की कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलं ह्यांना सुद्धा थायरॉइडचा त्रास झालेला आम्हाला बघायला मिळतो. तर हा विषय काय आहे? म्हणजे इतक्या लवकर हा थायरॉइडचा त्रास यांना का होतो? त्याच्या मागचं एक थोडंसं लॉजिक तुम्हाला थोडं विषयांतर होईल. पण जाता एक सांगतो, की मनस्वास्थ्य अतिशय महत्वाचं आहे. ज्या मुलांचं मनस्वास्थ्य चांगलं असेल, त्यांचे हार्मोन्स अतिशय उत्तमरित्या काम करतात. मनस्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मनावरचे संस्कार अतिशय चांगले पाहिजेत. हे झालं थोडक्यात मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. भरपूर मोठा विषय हा, पण थोडक्यात आपलं तुम्हाला माहिती म्हणून त्याचं सांगितलं. त्यानंतर तुमची झोप कशी आहे हे सुद्धा बरचसं अवलंबून आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही झोपता, म्हणजे डीप स्लीप ज्याला म्हणू आपण, गाढ झोप गेलेली आहे, लागलेली आहे. आणि त्या गाढ झोपीमध्ये जे हार्मोन्स, सेक्स हार्मोन्स विशेषतः जे काम करतात, ते अतिशय उत्तम काम करत असतात आणि त्याच्यावर त्याचा ग्रोथ चांगला होतो.
त्यामुळं अतिशय सुंदर झोप, चांगली झोप आवश्यक आहे. त्याचबरोबर एक्झरसाइज सुद्धा आवश्यक आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटीने काय होतं, तुमच्या शरीरामधलं कॅल्शियमचं स्टिम्युलेशन होतं, बोनचं स्टिम्युलेशन होतं आणि ऑटोमॅटिकली बोन्स वाढायला सुरुवात होते. महत्वाचं म्हणजे बोन्स तुमचे जर ग्रो झाले तर तुमची उंची वाढणार आहे. जर बोन्सची वाढ व्यवस्थित झाली नाही, हाडांची वाढ जर व्यवस्थित झाली नाही, तर उंची ही वाढणं शक्य होत नाही. प्रॉपर तुमची उंची राहत नाही. त्याच्यानंतर मेडिकल कंडिशन्स काही जबाबदार असतात. म्हणजे काही मुलांना समजा ऍक्सिडेंट झाला किंवा काही कारणाने ऍडमिट करायला लागलं, कुठला तरी आजार इतर झाला त्यांना, तर त्यामध्ये सुद्धा त्यांची ग्रोथ ही कुठंतरी हॅम्पर होते, कमी होते. आणि त्याच्यानंतर आईची तब्येत कशी आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आईची जर तब्येत चांगली असेल तर मुलांची तब्येत ही व्यवस्थित राहू शकते. आणि सगळ्यात शेवटचा एक पॉइंट आहे, तो म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर. म्हणजे ह्याचा अतिशय दूरगामी परिणाम मुलांच्यावर होत असतो. समाजामधल्या वाईट घटना जर त्या मुलांच्या कानावर पडल्या तर हमखास मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. दोन्ही प्रकारच्या वाढीवर परिणाम होतो. बौद्धिक वाढीवरही परिणाम होतो आणि शारीरिक वाढीवरही परिणाम होतो. त्यामुळं मुलांना ह्या सगळ्या सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स जे आहेत, त्यातले ते इकॉनॉमिक फॅक्टर्स सुद्धा आहेत. म्हणजे घरामध्ये जर तुमच्या संपन्नता असेल तर वातावरण चांगलं राहतं आणि ही संपन्नता नसेल तर वातावरण बिघडतं आणि त्या बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम ह्या मुलांवर होत असतो. त्यामुळे हे सुद्धा अतिशय महत्वाचा एक मुद्दा आपल्याला धरायला हरकत नाही. त्यानंतर मॉडर्न मेडिसिन ह्याच्याकरता काय दिलेलं आहे, हे झाले आपण मुद्दे बघितले. 10-12 मुद्दे आपण बघितले की ह्या मुद्द्यांमधनं आपल्याला एवढं कळू शकतं की कुठले फॅक्टर्स उंची वाढायला जबाबदार ठरू शकतात. आता ह्याच्यामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्र ह्याच्यामध्ये काय विचार करतं, काय त्यांच्याकडं थेरपी आहे का वैद्यकशास्त्राकडं, तर ती आहे. तर काय आहे, तर सोमॅट्रॉपिन नावाचं एक औषध आहे आणि हे सोमॅट्रॉपिन नावाचं औषध एंडोक्रायनॉलॉजिस्ट असतो, म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी तज्ञ, ह्याच्या जर मार्गदर्शनाखाली जर तुम्ही दिलं तर उंची वाढू शकते. पण ह्यात गंमत अशी आहे की ह्याचे साईड इफेक्ट फार मोठे आहेत. म्हणजे जर तुम्ही सोमॅट्रॉपिन ऍडमिनिस्ट्रेशन चालू केलं, द्यायला सुरुवात केली, तर त्याच्यापासून एखाद्या वेळेला तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, कॅन्सरची भीती नाकारता येत नाही. कॅन्सर सुद्धा होण्याची शक्यता दाट आहे. मग आता याला उपाय काय? उपाय आयुर्वेद हा अतिशय चांगला उपाय आहे. आयुर्वेद काय म्हणतो, 7 धातू जे शरीरामधले आहेत, रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, मेद, शुक्र, हे एका धातूपासून दुसरा धातू उत्पन्न होतो. म्हणजे पहिलं रस धातूचं पोषण होतं, नंतर रक्त धातूचं पोषण होतं, नंतर मांस धातूचं पोषण होतं, नंतर मेदाचं पोषण होतं आणि 5वा धातू येतो तो म्हणजे अस्थि धातूचं पोषण होतं. आणि जसा अस्थि धातूचं पोषण होतं तर अस्थीच्या आतमध्ये जी मज्जा असते त्या मज्जेचं सुद्धा चांगलं पोषण होतं. आणि मग ही सगळी पोषण झाल्यानंतर जो शुक्र धातू आहे तुमचा, म्हणजे प्रजानिर्मिती करण्यासाठी जे द्रव आहे तो शुक्र, त्या शुक्राचं सुद्धा पोषण होत असतं. मग हे पोषण होणं क्रमानं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जर रसधातूचा अग्निमंद असेल तर रसधातूपासून रक्तधातू तयार होत नाही. रक्ताचा मंद असेल तर रक्तापासून मांस तयार होत नाही. मांस धातूचा मंद असेल तर मांसापासून मेद तयार होत नाही. मेद धातू जर मंद असेल तर मेदापासून अस्थि बनत नाही. असा तो क्रम आहे. म्हणजे धातूंचा अग्नी हा अतिशय चांगला असणं अतिशय आवश्यक आहे. हा आयुर्वेदानं पहिला विचार मांडला. आता तुम्ही म्हणाल की मला हे सगळ्या गोष्टी इतक्या सांगण्यापेक्षा मला औषध सांगा. स्वाभाविक आहे, तुम्हाला औषध सांगणार आहे. आता ह्याच्यावर औषध आयुर्वेदानं काय दिलेलं आहे, तर ते म्हणजे मधु मालिनी वसंत. वसंत कल्प आहे हा.
आता वसंत कल्प असं का म्हटलेलं आहे? तुम्ही वसंत ऋतू पाहता. सध्या आता वसंत ऋतूच चालू आहे. चैत्र वैशाख, आता ज्येष्ठ लागला, वसंत ऋतू संपला. चैत्र वैशाख वसंत ऋतू. वसंत ऋतूचं वैशिष्ट्य असं आहे की वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते. तसं शरीरामध्ये नाविन्य, नवीन धातूंची वाढ होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? वसंत कल्प पाहिजे. आणि हा वसंत कल्प म्हणजे मधुमालिनी वसंत. आता तुम्ही विचाराल की ह्याचा डोस कसा घ्यायचा, काय कसं घ्यायचं, वगैरे वगैरे. समजा तुमचं मूल 10 किलोच्या आत आहे, तर तुम्ही त्याला रोज 1 गोळी द्या. कुठल्याही कंपनीची आणा, जी उपलब्ध असेल ती आणा. आयुर्वेदिक स्टोअरमध्ये हे औषध उपलब्ध आहे. 1 गोळी रोज द्या आणि त्याचबरोबर त्याचा खेळ, त्याची मानसिकता आणि त्याचा आहार ह्याच्याकडे अतिशय कटाक्षाने तुम्ही लक्ष द्या. जर काही मधुमालिनी वसंत गोळी तुम्ही 3 महिने दिली, 3 महिन्यानंतर ती थांबवायची आहे आणि 1 वर्षभर तुम्ही वाट बघायची आहे, उंची किती वाढते. ज्या वेळेला तुम्ही हे औषध चालू करता तेव्हा उंची मोजून ठेवा आणि 1 वर्षानंतर तुम्ही उंची मोजायला जावा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की उंची वाढलेली आहे का नाही ते. साधं सोपं औषध आहे. आता 10 किलोच्या पुढची मुलं आहेत असं गृहीत धरा. 20 किलो आहे, 30 किलोचा मुलगा आहे, 40 किलोचा मुलगा आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही डोस वाढवू शकता. पण कुठलंही औषध वैद्याच्या निरीक्षणाखाली घ्यायचं आहे. तुम्ही हे औषध जे काय मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्ही स्वतःच्या स्वतः आणून त्याचा वापर करायचा नाहीये. वैद्यकीय निरीक्षणानंतर तुमच्या डॉक्टरला तुम्ही विचारा. त्या डॉक्टरला त्या औषधाची माहिती असेल तर तुम्हाला सांगेल आणि कसं घ्यायचं, काय घ्यायचं, किती दिवस घ्यायचं, तुमच्यात काय काय बदल होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तो तपासेल. ह्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की तपासणी. मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. मी तुम्हाला डायरेक्ट असं सुचवत नाही की हे औषध तुम्ही कसंही द्या, असं नाही. त्याचे डोस आहेत ठराविक ठरलेले. त्याच्यामध्ये शरीरामध्ये होणारी स्थित्यंतर त्याच्यामध्ये अभ्यास करावे लागतात. पण तुलनेनं जे ॲलोपॅथीचं औषध आहे सोमॅट्रोपिन, त्याच्यापेक्षा मधुमालिनी हे औषध तसं अजिबात घातक नाही. पण वैद्यकीय निरीक्षणांतर्गत घेणं हे तुम्हाला क्रमप्राप्त आहे. जर काही माझी माहिती तुम्हाला उपयोगीची वाटली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत केलं नसेल तर. जर केलं असेल तर लाईक करा, अनेकांना फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. धन्यवाद.